अच्छा, या दुसऱ्या नाईटमध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहताय शेवटची मॅच. अच्छा, या दुसऱ्या रात्रीतील पाली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय वाघाची वाडी या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच इथून पाहायला मिळतीये. दोन्ही टीमनं खऱ्या अर्थानं मोठा संघर्ष करून अगदी क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये इथून जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सी ग्रुप मधील आपल्याला ही मॅच इथून पाहायला मिळतीये. बी ग्रुप मध्ये आपण पाहताय आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर क्वालिफाय झालेली टीम आपल्याला पाहायला मिळाली. कलोते पहिल्या दिवशी देखील आपण कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला गेलं तर कलोते टीम क्वालिफाय झाली होती. पहिला चेंडू वेगवान चेंडू गतिमान चेंडू सागरने मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रकाश मात्र पहिलं षटक घेऊन आला. त्यानं पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. यावेळी मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज झालाय बाद. ज्यानं मागच्या मॅच मध्ये केली होती आतिषबाजी तो निलेश इथून मात्र परतला. त्याच्या समोर आव्हान देखील पाहायला गेलं तर तेवढा साक्तीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश. भन्नाट वेगानं वेगावरती स्वार होऊन अचूक टप्प्यावरती नियंत्रणामध्ये अगदी व्हेरिएशन करत असताना गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजीची पेशकश खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. तो गोलंदाज प्रकाश आज त्यानं प्रभावित केलंय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली आहे. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी निलेशची राहिली होती, त्याला मात्र इथून बाद केलंय. ही मॅच दोन्ही टीमसाठी फार महत्वपूर्ण आहे. इथून जर जिंकला तर किमान एक ट्रॉफीचा हकदार तुम्ही बनू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे. 2 षटकांची मॅच असेल. 12 चेंडूंची मॅच. 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती इथून लाभावा लागतील. पुनश्च एकदा गतिमान चेंडू. यावेळी जर पाहायला गेलं तर थोडासा मागे टाकला होता. लाईन जर चेक केली ना आपण तर गोल्डन स्पॉटवरती हा चेंडू खऱ्या अर्थानं पिचिंग झाला होता. परंतु चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली देखील घेतली होती चेंडूनं. आणि तिथून जर पाहायला गेलं तर अगदी दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. ऑन साईडला हा फटका खिचायचा होता. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. बॅट अँड बॉलचा संपर्क जर व्यवस्थित झाला असता तर कदाचित मोठा फटका देखील पाहायला मिळाला असता. परंतु या ठिकाणी आपण पाहताय फक्त सिंगल धाव आली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत त्याने चेंडू फेकले 4. त्याच्यामध्ये धावा खर्च केला 1. विकेट मिळवले 1. प्रकाशनं गोलंदाजी मधली धार तर डाकुऱ्याचा फलंदाज मोहन स्टॅकिंग एंड वरती बाडीला स्पर्श करून फ्लाइंग स्लिप मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय. फलंदाज मोहन हार्ड हिटर विस्फोटक इथून मात्र बाद झालाय. या मॅच मध्ये जी निर्णायक मॅच आहे खऱ्या अर्थानं तिथे मात्र काहीच करू शकला नाहीये. खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं फ्लाइंग स्लिप मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्याचं. कारण की डिस्टर्ब केलं होतं त्या ठिकाणी कीपरने त्याला. त्याच्या समोर अगदी डाईव लगावली होती. उंच झेप घेतली होती. परंतु त्यानं मात्र आपली नजर कायम ठेवली चेंडूवरती आणि झेल कॅरी केला. कारण की झेल देखील पाहायला गेलं तर महत्वपूर्ण होता. मोहनचा जो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे त्याला इथून मात्र बाद करण्यात यश आलंय. प्रकाशला
खऱ्या अर्थानं डावखुऱ्याचा गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश, ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड होतं ना, एक अँगल क्रिएट होतं आणि त्या अँगलने मात्र गोलंदाजी केली जाते. नॅचरल स्विंग आहे खऱ्या अर्थानं डावखुऱ्याच्या या गोलंदाजाकडे. हलक्या हातानं चेंडूला ग्लान्स केले, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी वेगानं 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धावानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलोय. ते 3 या धावसंख्येवरती 3 धावा पाहायला मिळतील. 2 गडी बाद. काय गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक फलंदाजांना अगदी नांगी टाकण्यास भाग पाडणारी गोलंदाजी आपल्याला अगदी पहिल्या मॅच पासून पाहायला मिळते प्रकाशची. ज्यानं डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आपण सातत्यानं पाहायला गेलं ना, पडल्यानंतर अगदी अँगल क्रिएट होतो. परंतु तुमचा जर टप्पा अचूक असेल ना, तर तुम्हाला मदत देखील मिळली जाते. परंतु तुमचा टप्पा अचूक असणं फार गरजेचं आहे. अचूकता. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज रमेश, ज्यानं मागच्या मॅच मध्ये आपण पाहताय 6 चेंडूंमध्ये 11 धावा डिफेन्स केल्या होत्या. तो दुसरं षटक घेऊन आलाय. चला टाइमपास नकोय. 4:30 वाजलेत. चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आणि इथे मात्र चुकी झाली आहे. डबल माइंड झाले खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. पहिलं असं वाटलं होतं त्यांना झेल कॅरी होईल, त्यानंतर मात्र वेगानं धावलं, त्यानंतर मात्र वेगाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला की आपल्याला निदान चेंडू तरी स्टॉप करू द्या. आणि तिथे मात्र डबल माइंड करत असताना हा चेंडू त्यांना चकमा देत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 धावा आल्या. धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. जेवढ्या धावा धावफलकावरती लागल्या जातील ना, तेवढं मात्र टेन्शन कमी होईल. पाठीमागे येऊन मात्र हा फटका सजवायचा होता. नाराज आहे स्वतःवरती, नाखुश आहेत. कारण की बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. थोडा जरी कनेक्शन झालं असतं ना, तर अगदी फाईन चेंडू निघून गेला असता. कारण की आउटफील्ड फार फास्ट आहे या मैदानाची. टॉस करायचा होता, परंतु अंपायर सांगतायत का वाईट बॉल आहे. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, पनिशमेंट देण्यात आली गोलंदाजाला. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. 8 धावा धावफलकावरती. एक मोठा फटका हवा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. जोर का सापील जरूर झाली आहे. शरीरावरती चेंडू जरूर आदळला. अंपायर सांगतात लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. कारण की अगदी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. अंपायरची नजर अगदी तीक्ष्ण आहे. त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी फार अप्रतिम राहिलं. त्यांनी फार चांगली खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हलक्या हातानं चेंडूला टॉस करण्याचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी पोहोचला जातोय. सिंगल धावेतून कंप्लीट झाली आहे. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये किमान एक मोठा फटक्याच्या शोधामध्ये इथून डिक्सल पाली संघ आपल्याला पाहायला मिळेल. तो मोठा फटका येईल का हे देखील पाहावं लागेल. मोठा फटका आला तर चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली टोटल झाली तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावा जावेली पाठलाग करायचा आहे. चांगला फटका, गॅप सिलेक्शन फार अप्रतिम. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये घेतला होता. तिथे गॅप पाहिली होती फलंदाजानं आणि तिथेच हा फटका सजवला. चौकार आला. 14 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आता या षटकातील बाकी असेल. रमेशने मात्र चुकी केली आहे. थोडंसं कमी गतीनं पाठीमागे चेंडूला ठेवलं होतं आणि तिथून मात्र पाहायला गेलं तर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज राजच्या बॅटमधून पुनश्च मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. अंपायर सांगतात षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झाले. 12 चेंडूंमध्ये 14 धावा धावफलकावरती. इथून बनवायच्या आहेत त्या 15 धावा.
चला 15चं टार्गेट आहे. टीम वाघाची वाडी समोर. सलामीची जोड साखली मैदानामध्ये दाखल झाली आहे. डावकऱ्यात आपण पाहतोय प्रकाश, त्याच्या साथीला आपण पाहतोय बुधाजी आणि पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज मोहन. डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये समोर आपण पाहताय डावकुऱ्या हाताचा फलंदाज. हे थोडस सोपं समीकरण आहे. ज्यावेळी रायटी फलंदाज समोर असतो ना त्यावेळी कदाचित थोडस अवघड जरूर असतं, परंतु इथे अगदी सोपं उदाहरण आहे. पहिला चेंडू होती चौकार, 15चा पाठलाग करायचा 12 मध्ये. पहिला चेंडू होती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती हॅमर शॉट, ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 10 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश होती की काय असंच वाटू लागलं. लवकर घरी जायला मिळेल. आणखीन एक दर्जेदार फटका, आणखीन एक चौकार. एका धाबेची गरज आहे. मॅच अगदी बरोबर सुटली आहे. 9 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज. आता प्रकाशने देखील ओळखलंय सर्वांना झोपा आल्यात, लवकरात लवकर मॅच फिनिश करू. चला चेंडू द्या मैदानामध्ये, एका धाबेची गरज आहे. व्हाईट बॉल. मॅच जिंकली आहे वाघाच्या वाडी टीमनं. टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. दुसरी टीम ठरली आहे आजच्या या